आजच्या डिजिटल युगात तंत्रज्ञान अतिशय वेगाने बदलत आहे। जो देश या तंत्रज्ञानाच्या शर्यतीत नवनवे संशोधन करेल तोच जगावर राज्य करेल हे आता स्पष्ट झाले आहे। याच जागतिक घडामोडींवर आणि भारताच्या सद्यस्थितीवर देशोन्नतीचे मुख्य संपादक, ख्यातनाम शेतकरी नेते आणि लोकनेते प्रकाश पोहरे यांनी अत्यंत मार्मिक विश्लेषण केले। चीन नवसंकल्पनांच्या शर्यतीत भारत कधी जागा होणार या विषयावर बोलताना त्यांनी आपले काही परखड आणि अंतर्मुख करणारे विचार मांडले आहेत। प्रकाश पोहरे यांनी मांडलेल्या विचारांनुसार चीन आपल्या नव्या संशोधनांनी आणि तंत्रज्ञानातील क्रांतिकारी शोधांनी संपूर्ण जगाला सातत्याने आश्चर्यचकित करत आहे। त्याने मोबाईल नेटवर्क तंत्रज्ञानातही भविष्यातील दिशा निश्चित करण्याची तयारी सुरू केली आहे। शांघाई येथे आयोजित MWC 2026 परिषदेत हुवावे कंपनीने आपले गिग ॲपलिंक सोल्युशन सादर केले असून येणाऱ्या मोबाईल AI युगाच्या गरजा लक्षात घेऊन विकसित करण्यात आलेले हे तंत्रज्ञान भविष्यातील दूरसंचार व्यवस्थेचा पाया ठरेल असं त्यांनी स्पष्ट केलंय। त्यांनी यावर अधिक प्रकाश टाकताना सांगितलंय की आजपर्यंत मोबाईल इंटरनेट म्हणजे केवळ वेगवान डाउनलोड स्पीड अशीच धारणा होती। मात्र आता कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI, लाईव्ह व्हिडिओ, क्लाउड कॉम्प्युटिंग, रिअल टाइम कंटेंट निर्मिती आणि मशीन टू मशीन संवादाच्या युगात अपलोड स्पीड तितकीच महत्त्वाची ठरली आहे। भविष्यातील नेटवर्क तेच यशस्वी ठरेल जे कमी विलंब आणि वेगवान डाउनलोड्स बरोबरच तितक्याच वेगवान अपलोडची क्षमता उपलब्ध करून देईल। हुवावेचे गिग ॲपलिंक सोल्युशन हे याच दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल असल्याचं सांगत प्रकाश पोहरेंनी स्पष्ट केलंय की प्रगत मल्टी अँटेना तंत्रज्ञान, इंटेलिजंट स्पेक्ट्रम व्यवस्थापन आणि डिवायरा नेटवर्क समन्वय अल्गोरिदमच्या सहाय्याने नेटवर्कची क्षमता अनेक पटींनी वाढवण्याचा दावा कंपनीने केलाय। दूरसंचार क्षेत्रातील तज्ञांच्या हवाल्याने त्यांनी पुढे नमूद केलंय की मोबाईल AIच्या युगात हीच तंत्रज्ञान व्यवस्था भविष्यातील नेटवर्कची खरी ताकद ठरणार आहे। विशेष म्हणजे अमेरिकेच्या निर्बंधांचा सामना करूनही चीनने संशोधन आणि विकासाची गती कमी केली नाही याकडे त्यांनी प्रामुख्याने लक्ष वेधले आहे। हुवावे आणि ZTE सारख्या कंपन्या सातत्याने नवीन तंत्रज्ञान विकसित करतात। एवढेच नव्हे तर मोबाईल AI सेवांसाठी दर्जा आणि गुणवत्ता तपासण्याची मानके तयार करण्याची प्रक्रियाही चीनने सुरू केली आहे, जेणेकरून भविष्यातील तंत्रज्ञान केवळ प्रगतच नव्हे तर विश्वासार्हही ठरेल असे मत त्यांनी व्यक्त केले। या पार्श्वभूमीवर भारताच्या स्थितीबद्दल प्रश्न उपस्थित करताना त्यांनी म्हटलंय की भारताने 5G नेटवर्कच्या विस्तारात निश्चितच उल्लेखनीय प्रगती केली असून जगातील सर्वात वेगाने 5G सेवा सुरू करणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो। परंतु केवळ टॉवर उभारणे म्हणजे तंत्रज्ञान महासत्ता होणे का असा रोकडा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। तंत्रज्ञान केवळ वापरून देश प्रगत होत नसून ते निर्माण करून देश महासत्ता बनतो। पेटंट, संशोधन, वैज्ञानिक शिक्षण आणि नवसंकल्पना हीच कोणत्याही राष्ट्राची खरी ताकद असते असे त्यांनी ठामपणे मांडले आहे। याच ठिकाणी भारतासमोरील सर्वात मोठी चिंता उभी राहत असल्याचे सांगत त्यांनी खंत व्यक्त केली आहे की एका बाजूला चीन भविष्यातील तंत्रज्ञान घडवत आहे, मोबाईल नेटवर्कची पुढची पिढी विकसित करत आहे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगाची तयारी करत आहे, तर दुसऱ्या बाजूला भारतात अनेक ठिकाणी शाळा बंद होत असल्याच्या बातम्या येत आहेत। शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटतायत आणि लाखो तरुणांचे भविष्य अनिश्चिततेच्या गर्तेत ढकललं जात आहे। ज्या देशातील तरुणांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होतो त्या देशातील नवसंकल्पनांचा वेग आपोआप मंदावतो अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे। रुपयाची सातत्याने होणारी घसरण, संशोधनावर या तुलनेने होणारा कमी खर्च, गुणवंत युवकांचे परदेशात होणारे स्थलांतर आणि उद्योग व शिक्षण यांच्यातील कमकुवत समन्वय ही देखील गंभीर चिंतेची कारणे असल्याचं त्यांनी नमूद केलंय। या प्रश्नांवर वेळेत आणि ठोस उपाययोजना केल्या नाहीत तर भारत जगासाठी फक्त एक मोठी बाजारपेठ राहील, पण तंत्रज्ञान निर्माण करणारा देश बनणे कठीण होईल असा इशारा त्यांनी दिला आहे। याचबरोबर सरकारांचे लक्ष शिक्षण, विज्ञान, संशोधन आणि रोजगार यांसारख्या मूलभूत विषयांपेक्षा जातीय, धार्मिक ध्रुवीकरण आणि निवडणूक केंद्रीय राजकारणावर अधिक केंद्रित होत असल्याच्या टीकेचा त्यांनी आवर्जून उल्लेख केलाय। अशा प्रकारच्या राजकारणामुळे देशाची ऊर्जा विकासाऐवजी सामाजिक आणि राजकीय संघर्षांमध्ये खर्च होत आहे असे मत त्यांनी मांडले आहे। राम मंदिरापेक्षा जमा झालेल्या देणग्या आणि त्या संदर्भातील विविध आरोप प्रत्यारोपही सार्वजनिक चर्चेचा विषय ठरले असून अशा प्रत्येक प्रकरणात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही लोकशाहीची मूलभूत अपेक्षा असते असे त्यांनी म्हटले आहे। भ्रष्टाचाराचे आरोप, संस्थांच्या विश्वासार्हतेवर निर्माण होणारे प्रश्न आणि धोरणात्मक निर्णयांबाबत व्यक्त होणारी टीका यांचाही भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेवर परिणाम होऊ शकतो। या सर्व बाबींवर अंतिम निष्कर्ष न्यायालयीन आणि वैधानिक प्रक्रियेतूनच निघतात।
परंतु जनतेचा विश्वास टिकवून ठेवणे ही कोणत्याही लोकशाहीची सर्वात मोठी जबाबदारी असते असं त्यांनी स्पष्ट केलंय। आज जगात तेच देश पुढे जात आहेत जे संशोधन प्रयोगशाळा उभारतायत, विद्यापीठांना बळकट करतायत, शास्त्रज्ञ घडवतायत आणि नव्या तंत्रज्ञानाचे नेतृत्व करतायत। केवळ मोठमोठ्या घोषणा, जाहिराती आणि प्रचार मोहिमांमुळे कोणताही देश विश्वगुरू होत नाही, तर विश्वगुरू बनण्यासाठी ज्ञान, संशोधन, शिक्षण, वैज्ञानिक दृष्टी आणि नवसंकल्पनांमध्ये नेतृत्व सिद्ध करावं लागते असा सल्ला त्यांनी दिलाय। भारतात प्रतिभेची कमतरता नसून प्राधान्यक्रमांची कमतरता आहे असे सांगत त्यांनी आवाहन केलंय की देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू जर शिक्षण, विज्ञान, संशोधन, तांत्रिक नवसंकल्पना आणि रोजगार झाला तर भारतही जगाला नवे तंत्रज्ञान देणारा देश बनू शकतो। परंतु जर आपली ऊर्जा जात, धर्म, ध्रुवीकरण आणि अखंड राजकीय संघर्षामध्येच खर्च होत राहिली तर जग भविष्य घडवत राहील आणि आपण केवळ त्या भविष्याचे ग्राहक बनून राहू। शेवटी त्यांनी देशाला अंतर्मुख करणारा प्रश्न विचारलाय की आपल्याला भविष्याचे तंत्रज्ञान निर्माण करायचे आहे की केवळ ते विकत घ्यायचे आहे। याचा निर्णय आता भारतालाच घ्यावा लागेल। हे होते लोकनेते प्रकाश पोहरे यांनी मांडलेले अत्यंत अभ्यासपूर्ण विचार। राजकारणापलीकडे जाऊन शिक्षण, विज्ञान आणि संशोधनाला देशाचा केंद्रबिंदू बनवण्याची किती गरज आहे यावर त्यांनी अतिशय अचूक बोट ठेवलंय। भारताला तंत्रज्ञान क्षेत्रातील महासत्ता बनवण्यासाठी आपले प्राधान्यक्रम बदलणे किती आवश्यक आहे हाच मोलाचा संदेश त्यांनी आपल्या विश्लेषणातून दिला आहे। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत राहा देशोन्नती। नमस्कार।